महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महानिर्वाण झाले। बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर आचार्य अत्रे यांनी आपल्या भाषणातून आदरांजली वाहिली होती। त्या भाषणाचा वेध घेऊया या विशेष वृत्तातून। गुरुवार दिनांक 6 डिसेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं। सारा देश दुःखात बुडाला। मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली। अंत्यविधीच्या वेळी श्रद्धांजलीपर भाषण फक्त एका व्यक्तीचं झालं, ते होतं आचार्य अत्रे यांचं। अत्र्यांचं ते भाषण इतिहासात अजरामर झालं आहे। त्यानंतर अत्र्यांनी मराठातून सतत 12 दिवस बाबांच्या जीवनावर आणि तत्वज्ञानावर अग्रलेख लिहिले। त्यातील हा 7 डिसेंबरचा पहिला अग्रलेख। 7 कोटी अस्पृश्य आज पोरके झाले। भारतात त्या अस्पृश्यांचा आणि अपंगाचा आज आधार गेला। शतकानुशतके समाजानं लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला। दीनदुबळ्या दलितांचा कनवाळू कैवारी गेला। जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंजार लढवय्या गेला। सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जगभर आकाश पाताळ एक केलं असा बहादूर बंडखोर आज आमच्यातून निघून गेला। 5000 वर्ष हिंदू समाजानं 7 कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होतं। आंबेडकर म्हणजे बंड, मूर्तिमंत बंड। त्यांच्या कणाकणातून बंड थैमान घालत होतं। आंबेडकर म्हणजे जुलमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय। आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली भीमाची गदा होय। आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय। आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोतळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारी वाघनखे होय। आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक युद्धच होय। महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुद्ध हे 3 गुरुच मुळी आंबेडकरांनी असे केले की ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदाचे थोतांड माजविणाऱ्या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले। पतित स्त्रियांच्या उद्धाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यावर हिंदू समाजाने मारेकरी घातले। कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आलं, हत्तीच्या पायी देण्यात आलं आणि मग तो मेल्यानंतर हिंदू मुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम का वाटू लागले की त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांना खून करावयास सिद्ध झाले। बुद्ध धर्माचा भारतातून उच्छेद करण्यासाठी भगवान बुद्धाच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या। हाल अपेष्टा आणि छळ यांचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरूंचे आंबेडकर हे सच्चे चेले होत। जुलूम आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई। धमन्या धमन्यातून त्यांचे रक्त उसळ्या मारू लागे। म्हणूनच लोकसभेत पंडित नेहरूंनी बोलून दाखविल्याप्रमाणे हिंदू समाजाच्या प्रत्येक जुलमाविरुद्ध पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले। हिंदू समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल। पण त्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही। धर्माच्या आणि सत्तेच्या जुलुमाला ते कधीही शरण गेले नाहीत। शरणागती हा शब्दच मुळे आंबेडकरांच्या शब्दकोशात नव्हता। मोडेन, मार खाईन, मरेन, पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती आणि त्यांनी ती शेवटपर्यंत खरी करून दाखविली। जो तुमचा धर्म मला कुत्र्या मांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही राहणार नाही, असे कोट्यावधी हिंदू धर्मियांना कित्येक वर्षापासून ते बजावित होते। माणसासारख्या माणसांना अस्पृश्य मानणारी ती तुमची मनुस्मृती मी जाळून टाकणार, असे त्यांनी या सनातनी हिंदूंना छातीवर हात मारून सांगितले होते। ह्यामुळे हिंदू धर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले। त्यांना वाटले आंबेडकर हे गजनीच्या महमदापेक्षा हिंदू धर्माचे भयंकर दुश्मन आहेत। धर्मांतराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉक्टर कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते। तेव्हा डॉक्टर कुर्तकोटींनी त्यांना सांगितलं की आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून 10 आंबेडकर बाहेर पडतील। आंबेडकरांच्या धर्मांतराची घोषणा ही हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हती, ते हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते। चातुर्वर्ण्याने हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे, असे आंबेडकरांचे मत होते। म्हणून चातुर्वर्ण्यांची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा, असे टाहो फोडून ते सांगत होते। धर्मांतराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की हिंदू धर्मावर मला सूड घ्यायचा असता तर 5 वर्षाच्या आत मी या देशाचे वाटोळे करून टाकले असते, पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही।
हिंदू धर्माप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत. त्यामुळे जनाब जिनांप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करून हिंदी स्वातंत्र्याचा मार्ग ते रोखून धरीत आहेत अशी पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. अस्पृश्यता निवारण्याकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भूतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पाहत असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशाविरोधी गांधीजींनी जे बंड पुकारले तसे अस्पृश्यता नेस्तनाबूद करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुद्ध का बंड पुकारू नये असा आंबेडकरांचा त्यांना सवाल होता. अस्पृश्यता निवारण्याबाबत गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होता म्हणून साम्राज्यशाही विरोधी पातळीवर काँग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि गांधीजीबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असतानाही केवळ त्यांचे प्राण वाचण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली आणि पुणे करारावरती सही केली. गोडशासारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा, आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजीचा प्राण वाचवावा याचा अर्थ हिंदू समाजाला अद्याप समजू नये याचे आम्हाला दुःख होते. पुणे करारावर आंबेडकरांनी सही करून गांधीजींची प्राण वाचविले, पण स्वतःचे आणि अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबेडकरांनी पुणे करारावर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा काँग्रेसनं मात्र आंबेडकरांना दाखविला नाही. आपल्या धार्जिण्या असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाताशी धरून काँग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले. आंबेडकर त्याबद्दल नेहमी विषादाने म्हणत की स्पृश्य हिंदूच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकीय जीवन गांधीजी आणि काँग्रेस यांनी या देशातून नेस्तनाबूद करून टाकले. 9 कोटी मुसलमानांना खुश करण्यासाठी काँग्रेसने या सुवर्णभूमीचे 3 तुकडे करून टाकले, पण 6 कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलीकडे काँग्रेसने काहीही केले नाही. असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदुस्थानाची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे. असे आज ना उद्या मुसलमानांना कळून आल्यावाचून राहणार नाही. आंबेडकरांचे उदारपण हा त्यांचा दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसने पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरून आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरूंच्या हातात हात दिला आणि स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली. मनुस्मृती जाळा म्हणून सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे. घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदू कोड तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले, पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्या वाचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नव्हते. आंबेडकरांचे हिंदू कोड बिल जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या 5000 वर्षाच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कोणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुर्दैव भारताचे, दुर्भाग्य हिंदू समाजाचे. देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करून घेतला. राज्यकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदू समाजाने लाथारले. तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या 7 कोटी असहाय्यनी हिनदीन अनुयायांचा उद्धार. आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल तर आज त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्या एवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात नव्हे भारतात या क्षणी नव्हता. ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षी आज आंबेडकरांच्या वाचून भारतात दुसरा कोण होता. वाचन, चिंतन आणि लेखन ह्या वाचून आंबेडकरांचे दुसरे जीवनच नव्हतं. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीन ऋषीपेक्षाही श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून तो घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता की ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती. तथापि आंबेडकरांची धर्मावर अत्याधुनिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहीत होती. आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुद्धिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठेचा होता. भाविक आणि श्रद्धाळू पितेच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. शुचिरभूत धार्मिक वातावरणात त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे असे त्यांचे ठाम मत होते. धर्मावरील त्यांच्या गाढ श्रद्धेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्यही निरपवाद राहिले. त्यांना कोणतेही आणि कसलेही व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता.
आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्वराची देखील प्राज्ञा नाही. असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्वात सदैव संचारलेला असे. अनेक वर्षाच्या आध्यात्मिक चिंतनाने आणि परिशीलनाने शेवटी आंबेडकर भगवान बुद्धांच्या चरणापाशी येऊन पोचले होते. बुद्धाला शरण गेल्या वाचून केवळ अस्पृश्यांनाच नव्हे तर साऱ्या भारताला तरुणोपायी नाही असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच तारीख 14 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे 3 लाख अस्पृश्यांना त्यांनी बुद्ध धर्माची जेव्हा दीक्षा दिली तेव्हा साऱ्या भारताला मी बौद्धमय करेन अशी गगनभेदी सिंहगर्जना त्यांनी केली. मुंबईतील 10 लाख अस्पृश्यांना थोड्याच दिवसांनी ते बुद्ध धर्माशी दीक्षा देणार होते. पण दृष्टांत काही निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलमाशी संबंध जगभर झगडून झगडून त्यांचे शरीर जर्जर झालं होतं, दुर्बल झालं होतं. विश्रांतीसाठी त्यांच्या शरीरातील कणनकण आसुसला होता. भगवान बुद्धाच्या करुणेचा जेव्हा त्यांना अखेरचा आसरा मिळाला तेव्हा त्यांना अंतःकरणात जळणारा वणीही झाला. आपल्या कोट्यावधी अनुयायांना आता आपणच उद्धाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे. आता आपले अवतार कार्य संपले अशी त्यांना जाणीव झाली आणि निद्रा माऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनाने त्यांनी आपली प्राणज्योती निर्वाणात कधी विलीन करून टाकली त्याची जगाला दुसऱ्या दिवशी सकाळी ते जागे होईपर्यंत गंध वार्ता सुद्धा लागली नाही. मी हिंदू धर्मात जन्माला आलो त्याला माझा नाईलाज आहे, पण मी हिंदू धर्मात कदापि मरणार नाही ही आंबेडकरांची घोषणा हिंदू धर्माविरुद्ध रागाची नव्हती, सुडाची नव्हती. झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रद्धाळू साधकांचे ते तळमळी उद्गार होते. आंबेडकरांचं चरित्र ही एका शूर आणि बंडखोर समाजसुधारकाची वीरकथा आहे, शोककथा आहे. गरिबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी आणि आंबेडकरांचा ज्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यांनी आणि सनातनी हिंदूंनी त्यांची ही शोकगाथा वाचून आता अवनत मस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसजसा अधिक प्रकाश पडेल तसतसे अलौकिकत्व प्रकट होईल आणि आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्धारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल. भारतीय जीवनात जे जे म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्याचे आंबेडकर हे एक ज्वज्वल भांडार होतं. आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान प्रणेते होते. महाराष्ट्र आणि मुंबई यांचे नाते जे देवाने जोडले आहे ते कोणाच्या बापालाही तोडता येणार नाही असे ते म्हणत. कोणकोणते गुण आता आठवायचे आणि त्याच्या कोणकोणत्या उद्धाराचे स्मरण करायचे. 7 कोटी अस्पृश्यांच्या डोक्यावरचं तर आभाळच फाटलं आहे. भगवान बुद्धाखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू तरी कोण पुसणार. त्यांनी ध्यानात धरावे की भारताच्या इतिहासात आंबेडकरनी त्यांचे कार्य अमर आहे. त्यांनी जो मार्ग आखला होता आणि जो प्रकाश दाखवला त्याच्याच अनुरोधाने जाऊन त्यांच्या कोट्यावधी अनुयायांनी आपला उद्धार करून घ्यावा. आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायाचे हृदय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे. म्हणूनच आंबेडकरांची विद्वत्ता, त्यांचा त्याग, त्यांचे चारित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपल्या जीवनात निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तर आंबेडकरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उद्धार होईल. या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा YZ इंडिया न्यूज. नमस्कार.